नवीन काय चाललंय सांगा मला. व्हॉट्स न्यू इन युअर लाईफ? स्टार्ट झालाय मॅम. शाळा सुरू झाली ना? आजपासूनच सुरू झाली ना? हो, आज फर्स्ट दिवस Yes, होता मॅम. ma'am. हो कसं मॅम. वाटतं आता शाळेमध्ये? छान वाटलं मॅम. 9वी, नवा नवा वर्ग है ना? सगळं नवीन असेल ना? हो, आणि आज नाही का शाळेमध्ये स्वीट वाटलं, म्हणजे आपली असते का जिलेबी, ती वाटली आम्हाला. पहिला दिवस तोंड गोड केलंय मुलांचं. म्हणजे आता तुम्ही चांगला अभ्यास करा, चांगलं सगळं ऍक्टिव्हिटीज करा, छान राहा असं म्हणून तुम्हाला दिलं असेल. ते किती चांगलं आहे. हो. मग आता काय करणार तुम्ही? 9वीत गेलात तुम्ही. हे शपथ, एकच वर्ष तुमच्याकडे आता. येस मॅम. येस हम्म. मॅम. मग काय विचार आहे? काय करणार सांगा ना मला. वर्षभराचा प्लॅन सांगा. मग तर अभ्यास करूच आपण. मी तर सुरू करणारच आहे माझं काम. पण टेल मी, व्हॉट आर युअर प्लॅन्स फॉर दिस इयर? काहीच प्लॅन नाही. जसं होईल तसं करू, हो ना? हो का? बोला की पटापटा. म्हणजे वर्षभरामध्ये आपण काहीतरी ठरवलंय की मला ठीक आहे, ह्या वर्षी मी हे नवीन करीन किंवा ह्याला जास्त वेळ देईन. मागच्या वर्षी अभ्यास करताना मला असं वाटलं होतं की मला याच्यात थोडा जरा अजून अभ्यास करायला पाहिजे, असं काहीतरी असू शकतं. टीचर. हम्म. हो टीचर, मी बायोलॉजी मध्ये थोडस ध्यान देईल. मागच्या वेळेस मी थोडी वीक होती त्यामुळे. आपल्याला आपलं कळतं बघा. आपल्याला आपलं कळतं की काय असं आहे ज्याच्यात मला जास्त लक्ष द्यायला पाहिजे. शाबाश, पूजाला कळलंय. बाकीच्यांना काय? मॅम ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि सायन्स मध्ये. ओके. मॅथ्स बरं आहे का तुमच्या सगळ्यांचं? कोणी मॅथ्स बद्दल बोलत नाही आहे. आय वॉज एक्सपेक्टिंग जास्त टीचर, प्रॅक्टिस करू मॅथ्सची. क्लास लावलाय मॅथ छान आहे पण मग थोडी प्रॅक्टिस करावी लागते त्याची एक्स्ट्रा, मग समजून जातं. 9वीचं मॅथ्स असं म्हणतात 9th मॅथ्स हे जास्त डिफिकल्ट आहे, 10th इज व्हेरी इझी. सो तुम्हाला यावर्षी खरं खरं मॅथ्स येईल. त्यात जॉमेट्री आणि अल्जेब्रा दोन्ही इंट्रोड्यूस होतील ना तुम्हाला. सो आता तुमचा खरा मॅथ्स सुरू होईल. आणि आता तर काहीच नाही. 10वीचं मॅथ्स पण काहीच नाही. तुम्ही गो टू द 11th स्टँडर्ड, मग कसा जीव खातो आपलं मॅथमॅटिक्स. कारण काय, वेगळ्याच कन्सेप्ट येतात. 11वीत गेलं कुठल्या पण याच्यात तुम्ही जा, तुमच्या असं जीवावर येईल ना की आम्ही 10वी पर्यंत जे शिकलो 10 वर्षात ते काहीच नाहीये. 11वीला आम्ही काय काय करणार असं व्हायला लागतं. कारण की ते एकदम सगळं भडीमार करतात आपल्यावर. आणि 11वी आपण जे करतो ना तेच नंतर डिग्री कॉलेजला परत हळूहळू हळूहळू येतो. तसं असं एकदम खायचं आणि नंतर रवंथ करत बसायचं. तसा त्यांचा प्लॅन आहे जवळपास काहीतरी. गुड. बाकी श्रुती, ऋतुपर्णा, मानसी, पटपट बोला. मॅम तुम्ही पण कोणत्या शाळेत आहेत का? मी बरेच स्कूल्स मध्ये असते, बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करत असते, त्याच्यामुळे गो टू मेनी स्कूल्स. तुमचं पण स्वागत झालं असेल ना मग शाळेमध्ये. नाही, मी आज कोणत्या स्कूलमध्ये गेले नाही. मला माहिती होतं आजचा दिवस हा मुलांचा आणि त्यांच्या टीचरचा असतो. म्हणजे आय शुड नॉट गो इन टू दॅट ना. एव्हरीबडी हॅज अ गुड बॉन्ड. म्हणजे मागच्या वर्षीची जी मुलं यावर्षी आता पुढच्या वर्गात गेली आहेत, तर मग ते आता नवे सगळेच मोठे झालेत. मग त्यांच्या सेलिब्रेशन मध्ये आपण कशाला जायचं? आपण जाणारच, पण आपण नंतर जायचं. जेव्हा सगळे स्टेबल होतात तेव्हा आपलं काम पण चांगलं होतं. दुसऱ्यांच्या कामात मध्ये मध्ये नाही करायचं आपण. मी जाणार 1-2 दिवसांनी मी जाणार आणि मग बघणार काय काय चाललंय, काय काय बदल झालेत ते. तर मानसी, तू काय करणार नवीन या वर्षात? कशात लक्ष देणार? किंवा अरे यार हे राहून गेलं होतं मागच्या वर्षी, किंवा हे मला अभ्यास जाऊ दे, मला हे नवीन क्लास लावायचंय, काहीतरी करायचंय, असं काहीतरी करायचंय? या वर्षी मी नीटचा विचार करते मॅम, प्री नीटचा. ओके ओके, सॉरी. गुड. मग व्हेरी गुड, बेस्ट ऑफ लक. सोपं नाही येते पण होईल. येस प्रणाली, मॅम. ऋतुपर्णा आणि कोण उरलंय? पूजा, तू राहिलीस ना? पटपट सांगा ग, मला नवा धडा सुरू करायचंय. महिला नाही मंडळी, टीचर, मी फर्स्ट सांगितलं. तूच सांगितलं का आधी? मग ह्या दोघी उरल्यात वाटतं, प्रणाली आणि मॅम ऋतू. मला फिजिक्स थोडा हार्ड जातं. बरोबर. आणि प्रणाली? मॅम मला मॅथ्स थोडस हार्ड जातं. बरोबर. मॅथ्स आणि फिजिक्स एकमेकांच्या मदतीने आपल्याला छळतात. कारण फिजिक्स मध्ये खूप सारं मॅथ्स येतं आणि मॅथ्स स्वतः मॅथ्स आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माझी मज्जा सांगू का? मी जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हाची गोष्ट आहे.
आमची शाळा ना खूप चांगली शाळा आणि खूप चांगले शिक्षक आम्हाला होते. पण आमचा वर्ग होता सेमी इंग्लिशचा वर्ग. पहिला वर्ग आमच्या शाळेतला. यात 75 मुलं होती. म्हणजे 40, 50, 55 वगैरे ठीक आहे. एवढी पटसंख्या बऱ्याचदा असते. पण 75 मुलं असलेला आमचा पहिला वर्ग होता. आणि असा डोक्याला ताप होता ना, म्हणजे इतकी बडबड, इतकी कलकल, इतका आवाज. आमचा वर्ग 75 स्टुडंट्स असल्यामुळे प्रिन्सिपल मॅडमच्या बाजूचाच वर्ग आम्हाला दिला होता. पण असा एकही दिवस गेला नाही की त्या उठल्या नाही, आमच्या क्लासच्या समोर आमच्याकडे बघून गेल्या नाही. त्या आल्या की आम्ही शांत बसायचो. त्या गेल्या की कारण आम्ही सगळे बोलायचो आणि सगळे ऍक्टिव्ह होते. म्हणजे असं त्यातला एक पण माणूस नव्हता जो कशात तरी कमी आहे. म्हणजे अभ्यासात जरी कोणी जेमतेम बसलं ना 60-70, तेव्हाचे 60-70% तुमच्या आत्ताचे नाही. तेव्हा 60-70% म्हणजे खरंच एव्हरेज लोक होते. आणि तेव्हाचे 90% म्हणजे खरंच स्कॉलर. कारण तेव्हा मुलं बोर्डात यायची, तेव्हा मुलं खरी खरी नापास व्हायची. मी त्या काळातली गोष्ट सांगते. तर स्पोर्ट्समध्ये, एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये, शाळेमध्ये, इंटर स्कूल कॉम्पिटिशन मध्ये सगळ्यामध्ये आमचा वर्ग होता. आणि एकाच वेळेला तुम्हाला माहिती शाळेमध्ये कसं वातावरण असतं, एकाच वेळेला सगळं सुरू असतं. आणि या सगळ्यामध्ये आम्ही होतो. म्हणजे ते सगळ्याचेच होते एक्सेप्ट स्पोर्ट्स. मी खेळामध्ये फार नव्हते. बट त्या सगळ्यामुळे आमचा वर्ग असा नेहमी भरलेला असायचा, नेहमी काहीतरी सुरू असायचं. आणि 3 वर्ष आमची कधी संपली आम्हाला कळलं नाही. पण त्या ह्याच्यामुळे म्हणजे त्या सगळ्यामुळे आम्ही एकत्र आमच्या वर्गात कॉम्पिटिशन असायची. कोण मुलगा पहिला येतोय का मुलगी. आमची कोएड स्कूल होती. आणि मुलगा पहिला तर आम्हाला लाज वाटायची, शी कसं काय झालं. आणि मुलगी पहिली आली तर मुलांना लाज वाटायची. वर्षभरामध्ये 4 टेस्ट असतात बघा. 2 आपल्या युनिट टेस्ट आणि 2 आपल्या मेजर टेस्ट असतात, सेमिस्टर आणि अॅन्युअल. प्रत्येक टेस्ट मध्ये आमच्याकडे कॉम्पिटिशन होती. मग जाऊ दे, वर्गातला विनर जाऊ दे, सब्जेक्ट विनर कोण आहे. संस्कृत मध्ये कोण पहिला आहे, गणितात कोण पहिला आहे, SST मध्ये कोण पहिला आहे, इंग्लिश मध्ये कोण पहिला आहे, मराठीत. असे हिरोईन लोक आमच्या वर्गामध्ये कोण कोण असायचे. ते चमकायचे, हा आम्ही जिंकलो. मग गर्ल्स जास्त जिंकल्या, मग गर्ल्स जिंकल्या. असं वगैरे करून आमच्या वर्गातल्या वर्गातच कॉम्पिटिशन असायची. पण याचा परिणाम असा झाला की आम्हाला सगळ्यांना अभ्यास करायची सवय लागली आणि चांगला अभ्यास करायची सवय लागली. पण त्या सगळ्यामध्ये आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की ज्या विषयात चांगले आहेत त्याचे बाकीचे विषय असेच असतात. म्हणजे चांगले असतात पण एवढे चांगले नसतात. तर हे तुम्हाला मी जे विचारलं ना वर्षभरामध्ये मला काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की मला कुठल्या विषयाचा जास्त अभ्यास करायला पाहिजे. मला पण मॅथ्स सगळं यायचं. पण मला एवढी भीती वाटायची की मी काय माहिती काय करून आले, माझं बहुतेक चुकलंय का, माझे त्या स्टेप्स बरोबर येतील का, ते मार्क जातील का, अशी काही भीती वाटत राहायची मला सारखी. मग त्याच्यामुळे काय व्हायचं की कॉन्फिडन्स हल्लेला असायचा मॅथ्सच्या बाबतीत. तसा मला 10वीला अनुभव आला की 10वीला शपथ 2-2 सब्जेक्ट मॅथ्स म्हणजे अल्जेब्रा, जॉमेट्री 150 मार्कांचा पेपर, 300 मार्काचे पेपर दिले तर. सो कसं काय होईल. पण हेच सगळं असतं, कॉन्फिडन्सच नसतो. मॅथ्स आपल्याला खूपदा घाबरवतो. पण त्या सगळ्यामुळे मला हे 11वी-12वीत पण समजलं होतं की जेव्हा मी त्या फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये पण त्याच्यामध्ये मॅथ्स चालू होतं. म्हणजे कशाला असं एवढा हा मॅथ्स येतोय. पण नंतर आता डिग्री कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला समजलं की इट इज नॉट दॅट बॅड. फक्त ते अचानक टाकतात ना आपल्या अंगावर, अचानक बॉम्ब टाकल्यावर आपण कसे घाबरून जातो, किंवा एखादी गोष्ट फेकून मारल्यावर आपण कसे कुठे जाणार आपण, असं होतं. तसं एकदम अंगावर आल्यावरती होतं. अदरवाईज ते काही एवढं खरंच कठीण नाही. हे आता मला समजतं. पण असं सगळं अभ्यासाच्या आपल्या अनुभवांमधनं आपण लोकांना शहाणं करू शकतो. आता मी तुम्हाला हे सांगते की तुम्ही घाबरू नका मॅथ्सला. मॅथ्सची मैत्री करा. ज्या गोष्टी आपल्याला भीतीदायक वाटतात की अरे हे बहुतेक मला येत नाहीये, मल्टिप्लिकेशन मध्ये चुका होतात किंवा डिव्हिजनच्या गोष्टी असतात. आता तुम्हाला मल्टिप्लिकेशन डिव्हिजनच्या वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत, तर मॅथमॅटिकल इक्वेशन्स समजत नाही कसे बनवायचे, काही असू शकते. कॅन बी एनिथिंग. त्यातलं ते जॉमेट्री मे हेल्प यू. म्हणजे मला जॉमेट्री जास्त आवडायचं अल्जेब्रापेक्षा. तर त्याच्यामध्ये ते आपलं पक्क आहे. आता पण 9वीला पण तुम्हाला 2 पाठ येतील ना अल्जेब्रा, जॉमेट्री. जे तुमचं चांगलं आहे ते शोधून काढा. दॅट विल हेल्प यू इन युअर 10th स्टँडर्ड. मग त्याचं ऍप्लिकेशन कुठे आहे. नुसतेच धडे आणि प्रॉब्लेम्स तर एनीबडी कॅन डू इट. ते रट्टे मारण्याचं काम असतं. सॉल्व्ह करणं हे बुद्धीचं काम असतं. तर त्याच्याकडे थोडंसं जा, म्हणजे तुम्हाला पुढचा अभ्यास सोपा वाटेल, एकदम कठीण नाही. चला, आजचं प्रवचन मी थांबवते. आणि हे का केलं मी, कारण की एक धडा संपला ना आपला. मला पण आनंद झालाय. आपले जेमतेम 4 धडे आहेत केमिस्ट्रीचे, पूर्ण पुस्तक जवळपास. त्यातला एक धडा आपला ऑलरेडी संपला मागच्या वेळेला, मेजरमेंट ऑफ मॅटर, झालं की नाही. आता नवा धडा आहे ऍसिड्स, बेसिस अँड सॉल्ट्स. हा नवा धडा आहे. तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही याला कुठेतरी ऐकलंय, ऍसिड बेस सॉल्ट हा शब्द आम्ही ऐकलाय आयुष्यामध्ये कधीतरी, असं वाटतंय का. मॅम
मी ऐकलं होतं. 8th स्टँडर्ड मध्ये. 8th स्टँडर्ड मध्ये. किती सोपा धडा होता तो. 8वीचं ऍसिड्स बेसिस आणि सॉल्ट्स किती सोपं आहे. काही त्याला काही अर्थच नाही, एकदम सोपं आहे. हे ऍसिड्स आहेत, हे बेसिस आहेत, ते सॉल्ट्स आहेत. काय काय आठवतं त्या धड्यातलं सांगा बरं जरा मला. पटकन सांगा, त्याच्या पुढचं आहे ना याच्यामध्ये. मागचं काय काय आठवतं ते सांगा बरं मला. टीचर त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं होतं की ऍसिड कसे चेक करायचे, बेस आणि त्याच्यामधले फरक, आणि परत तुम्ही आम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायला लावली होती. घरी होममेड लिटमस पेपर बनवायला लावले होते. बनवले होते तुम्ही? हो मॅम, Yes, मी ma'am. ऍक्टिव्हिटी करून व्हिडिओ टाकला होता ग्रुपवर. ओके, शाबास. ओके, व्हेरी गुड. सगळंच लक्षात येईल. आपण त्याच्यात बघितलं होतं की ऍसिड्स बेसिस आणि सॉल्ट्स म्हणजेच न्यूट्रल सबस्टन्सेस म्हणजे काय. तर व्हेनेवर वी लुक, मी सगळं इंग्लिशमध्ये बोलू आता, तुम्हाला सगळ्यांना समजेल. काही कन्सेप्ट आहेत बरं का ह्यातल्या, आय विल एक्सप्लेन टू. Ma'am. So, if you look at any substance around you, for example, if you look at this phone, you have seen it many times. खूपदा मला काही दाखवायचं असलं तर हात जवळ असतो, कारण याच्यावरच वायफाय चालतं. सो एखाद्या गोष्टीचं तुम्हाला मॅटर सांगायचंय, कंपोनंट सांगायचंय, काही असेल तरी पण फोन. तर हा फोन जो आहे, तुम्ही याला जर बघितलं त्याचे तुम्ही काय बघणार, फिजिकल प्रॉपर्टी. सॉलिडचा बनलाय, ह्याच्यामध्ये काही गोष्टी ट्रान्सपरंट आहेत, काही गोष्टी सॉफ्ट आहेत, काही ठिकाणी काचेसारखा काहीतरी पदार्थ आहे, किंवा याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन असेल, काहीतरी एलईडी बिलीडीच्या वायर्स असतील, काहीतरी आतमध्ये असेल, सर्किट असेल. थोडक्यात नाऊ यू कॅन सी द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ दिस सबस्टन्स. लाईकवाईज तुम्ही एखादा चमचा घेतला, एखादं कापड घेतलं, किंवा एनिथिंग यू टेक फॉर दॅट मॅटर अँड यू ऑब्झर्व दॅट, यू सी द फिजिकल प्रॉपर्टीज. जसं एखादा चमचा घेताना मी गरम केलं तर आय कॅन फील द हीट, सो इट्स अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. कधी शॉक बसेल तेव्हा. सो you can check all these properties because they are the physical attributes, physical properties आहेत एखाद्या सबस्टन्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज. पण जर त्या सबस्टन्सच्या केमिकल प्रॉपर्टीज मला बघायच्या असेल तर मला काय समजावं लागेल की त्याच्यामध्ये काय आहे, what this substance is made up of, and then we go to the structure of atoms because atomic structure reveals the properties of the matter. atomic structureच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती हे ठरतं की त्याच्यामध्ये काय 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 प्रॉपर्टीज असू शकतात, त्याची व्हॅलेन्सी किती, तो बॉन्डिंग कसं करेल, हे सगळं त्याच्या ॲटॉमिक स्ट्रक्चरवरती आपल्याला अंदाज येतो. मग जर त्या सबस्टन्स मध्ये H+ आयन्स जास्त दिले, आता वी आर टॉकिंग अबाउट द मॉलिक्युल्स, वी आर नॉट टॉकिंग अबाउट द ॲटम्स. सो त्या सबस्टन्स मध्ये H+ आयन्स जास्त गेले तर तो आहे ऍसिड्स. बेसिसची डेफिनेशन काय होते, याच्यामध्ये OH- जास्त बाहेर पडले तो आहे बेस. आणि ज्या सबस्टन्स मध्ये H+ पण नाही, OH- पण नाही, तो आहे सॉल्ट किंवा न्यूट्रल सबस्टन्स. त्याच्यानंतर आपण न्यूट्रलायझेशन पण पाहिलं होतं. सो व्हॉट इट वॉज, when you mix acids and bases, they get neutralized, and what we get is salt and water. हे सगळं आपण मागच्या वेळेला पाहिलं. Moreover that, how will you find out that the given substance is an acid or a base or a neutral substance? For that you need the indicators. What indicators do? Indicators indicate. कसं, जसं रस्त्यावरती आपण बघतो लाल कलर जो असतो सिग्नल, इट इज टू स्टॉप, ग्रीन इज टू गो. लाईकवाईज वी हॅव फ्यू इंडिकेटर्स. मग ते लिक्विड्स आहेत, सॉलिड्स आहेत, ते आर्टिफिशियल आहेत किंवा ते मॅनमेड आहेत. नाही, आर्टिफिशियल हेच मॅनमेड आहेत किंवा नॅचरल आहेत, बरोबर. त्यातले काही जे आहेत ते त्यावर आपण म्हणतो सिंथेटिक, जसे की आपण लॅबमध्ये बनवतो म्हणजेच आर्टिफिशियल आहेत तसे, किंवा आपण नॅचरल वस्तूंना वापरून बनवतो आणि त्याच्यावरती काही प्रोसेस करतो, असे पण आहेत. जसं लिटमस पेपर आपण पाहिले होते, लिटमसचे कलर चेंज आपल्याला माहिती आहेत, म्हणूनच त्याची तुम्हाला घरी ऍक्टिव्हिटी करायला दिली होती की यू हॅव टू मेक युअर ओन इंडिकेटर्स. वाय टू परचेस देम फ्रॉम द आउटसाइड. लिटमस पेपर बनवतातच कसे, लायकेन्स नावाचे जे फ्लॉवर्स असतात त्यांना पाण्यामध्ये उकळून त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढलं आणि त्या पट्ट्या भिजवून त्याचे रंग लटकवून ठेवल्यावरती त्या पट्ट्यांना म्हणजे त्याच्यावर रंग येतात, तर तुमची लिटमस टेस्ट म्हणजे तुमचे लिटमस पेपर्स. मग तसे ते पेपर होते, तसे आपण आपले हिबिस्कसचे घेतले होते, आजूबाजूला असलेल्या रंगीबेरंगी फुलांचे बनवले होते, किंवा जे कलर्ड सबस्टन्सेस असतात, लाल कोबी, बीटरूट, जांभळ्या रंगाचा गोकर्ण, लाल रंगाचा गुलाब, किंवा ते गणेश वेलीचं लाल फूल, एकदम मस्त लाल रंग पाहिजे त्याच्याकडे. ठीक आहे. सो अशा सगळ्या इंडिकेटर्सचा वापर करतो आपण, विच आर नॅचरली अवेलेबल
अँड वी मेक द नॅचरल इंडिकेटर्स. मग सिंथेटिक इंडिकेटर्स कोणते असतात? जे आपण लॅबोरेटरीमध्ये बनवतो. त्याच्यामध्ये होतं पोटॅशियम परमॅंगनेट, नाही पोटॅशियम नव्हतं आपल्याला, फिनॉप्थेलिन, मिथाइल ऑरेंज, मिथाइल रेड, हे सगळे कोण आहेत? हे आहेत सिंथेटिक इंडिकेटर्स जे आपण मॅन्युफॅक्चर करतो. आणि त्याच्या कलर चेंजेस मधनं आपल्याला समजतं की दिलेला सबस्टन्स हा ऍसिडिक आहे का बेसिक आहे का सॉल्ट. चला, ऍसिड आहे का बेसिक आहे सॉल्ट आहे, पण किती ऍसिडिक आहे, किती प्रमाणात बेसिक आहे, थोडा बेसिक आहे का खूप जास्त बेसिक आहे, हे कसं शोधणार? सांगा कसं शोधणार? काय मॅम? मॅम लिटमस दिलेला सबस्टन्स, आपल्याकडे असलेला जो काही सबस्टन्स आहे तो ऍसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे हे तर समजलं. पण ऍसिड असेल तर किती ऍसिडिक आहे, किती प्रमाणात आहे, स्ट्रॉंग आहे का वीक आहे, हे कसं समजतं आपल्याला? मॅम त्या याच्यावरती पण लिहिलेलं असतं ना कशावरती? पॅकेज वरती. त्याच्या बॉटल किंवा पॅकेटवर. आपल्याला हे बघायला पाहिजे की त्याचं पीएच किती आहे. पीएच खूप जास्त असेल म्हणजे 1 असेल, खूप जास्त आहे ना तो, पीएच 1 म्हणजे खूप जास्त स्ट्रॉंग येतो, तर ते खूप स्ट्रॉंग ऍसिड आहे. पीएच 7 असेल तर तो न्यूट्रल सबस्टन्स, जसं पाणी, मीठ, साखर हे न्यूट्रल आहे. पण जर तो पीएच 14 कडे गेला म्हणजे 7च्या पुढे गेला तर ते बेसिक मध्ये जातं. 13-14 म्हणजे एकदम स्ट्रॉंग बेसिस. मग दिलेल्या सबस्टन्सचं तुम्हाला ऍसिडिटी, बेसिसिटी कसं चेक करता येतं? पीएचच्या स्केलवर, विच स्टार्ट्स फ्रॉम 0 to 14. सो 0 to 14च्या पट्टीवरती दिलेला सबस्टन्स आपण टाकून बघायचा, युनिव्हर्सल इंडिकेटर वापरायचा, जो काही कलर चेंज येईल तो मॅच करून बघायचा. तिथे ते मॅच करण्याकरताच 14 वेगवेगळ्या रंगांच्या शेड्स असतात. तुम्ही त्याला मॅच केलं की तुम्हाला दिसतं, अच्छा अरे हा रंग तर ग्रीनिश टिंज मध्ये जातोय, हा कोण असेल? बहुतेक हा न्यूट्रल कडे जाईल, 6 to 7च्या पीएचच्या रेंजमध्ये जाऊ शकतो. असं तुम्हाला फाइंड आउट करता येतं की ते किती कॉन्सन्ट्रेटेड आहे. बरोबर, हे सगळं आपण मागच्या वर्षी केलं. मग यावर्षी ऍसिड, बेसिस आणि सॉल्ट्स मध्ये काय बघा. आपण जे मागे बोललो त्याचे हाऊस होल्ड कॉमन एक्झाम्पल्स काय आहेत ते आपल्याला चित्रांमध्ये दिले. आपण नंतर बुक मधून पण बघूया. आता हे काय आहे तरी बघूया. आयनिक कंपाऊंड म्हणजे काय, रिवाइज करायचं. नंतर डिसोसिएट, हे पण इथे आपल्याला खरी डेफिनेशन येते ऍसिड म्हणजे काय, बेसिस म्हणजे काय, जे मी तुम्हाला आधी सांगितलं. मग स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेसिस, वीक बेसिस आणि अल्कलीज म्हणजे काय, ही कन्सेप्ट आपल्याला येणार आहे. सगळं सोपं आहे, हे सगळं सोपं आहे. बेसिसिटी अँड ऍसिडिटी, ऍसिडिटी म्हणजे काय आणि बेसिसिटी म्हणजे काय, हे सगळ्या पण टर्म्स आपल्याला आता येणार आहेत, त्या पण आपण बघूया. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसिस, जे मी तुम्हाला आता सांगितलं, आपण आधीच जी काही चर्चा केली ती बुक मध्ये जरा एक्सटेंडेड फॉर्म मध्ये आहे. मागच्या वर्षी आपल्याला नुसतेच एक दोन वाक्य होती त्याची. ठीक आहे. पीएच ऑफ सोल्युशन बघा, पीएच पट्टी आहे की नाही. त्याच्यानंतर हे सगळे ते युनिव्हर्सल इंडिकेटरचे कलर आहेत. म्हटलं तुम्ही 0 पासून सुरू होते 14 पर्यंत ही पट्टी येते, बरोबर. तर हे सगळे कलर चेंजेस आपल्याला त्याचा एक्झॅक्ट पीएच सांगतात. आणि पीएच म्हणजे काय, पोटेन्शियल ऑफ H+ आयन्स. पोटेन्शियल म्हणजे पोटेन्शियल, किती पोटेन्शियल आहे, किती धरून ठेवतं ते. H+ आयन खूप जास्त धरले की काय झालं, व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग ऍसिड, बरोबर. मग त्याच्यामध्ये आपल्याला आहे टाइप्स ऑफ डबल डिस्प्लेसमेंट अँड न्यूट्रलायझेशन रिएक्शन. म्हणजे काय काय आहेत या रिएक्शन, आपण मागच्या वेळेला जी बघितली तीच आहे. न्यूट्रलायझेशन, रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ मेटल्स, हा नवा भाग. दिस इयर वी हॅव समथिंग न्यू विच स्टार्ट्स फ्रॉम हिअर. हे तुमचे जे काही ऍसिड्स आहेत तर मेटल्स बरोबर काय रिएक्शन करतात, काही करत नाही, चांगले स्ट्रॉंग रिएक्ट करतात आणि हायड्रोजन गॅस लिबरेट करतात. कसा बघू आपण. नंतर त्याच्या मेटल ऑक्साइड्स बरोबर काय रिएक्शन्स असतात. मेटल ऑक्साइड, फेरस ऑक्साइड किंवा अल्युमिनियम ऑक्साइड आणि तुमचं HCl यांची रिएक्शन काय होईल ते पण बघायचं आपल्याला. मग नॉन मेटलच्या आणि बेसेसच्या रिएक्शन काय होतं. म्हणाल मग नॉन मेटलच्या ऍसिड्स बरोबर रिएक्शन का नाही सांगितलं, तर खूप कमी होतात. ऍसिड्स आणि मेटल्स अशी रिएक्शन. आता हे का मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवेन जेव्हा आपण या पॉइंट वरती येऊ तेव्हा. पण हा लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे की असं का देतात, नेहमी असंच देतात. रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स ऑफ मेटल. आता हे काय आहे सगळं, काहीही नाहीये. तुम्हाला मी सांगते
वेगळ्या वेगळ्या पदार्थांना. तुम्हाला एक जेवणाचं ताट दिलं असेल, बरोबर? त्या ताटामध्ये वरण भात, भाजी पोळी, चटणी, कोशिंबीर, एखादा पापड किंवा आमरस किंवा श्रीखंड, हा असं सगळं ताट तुम्हाला छान दिलंय भरून. पुरणाची पोळी, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्याच्यात टाका. मला हे आवडतं, मी हे सगळं टाकते. पण ह्या ताटामध्ये तुमची रिॲक्शन त्याच्याबरोबर कशी आहे? मी एक ऍसिड आहे आणि मला दिलेल्या सबस्टन्सेस पैकी कुठल्या कुठल्या गोष्टी बरोबर कसं रिॲक्ट करायचं हे मला चेक करायचं. समोर श्रीखंड आहे आणि समोर आमरस पण आहे, मग मी कोणाबरोबर कशी रिॲक्शन करेन? म्हणजे मी कोणता पदार्थ किती खाईन. थोडक्यात रिॲक्ट करणं म्हणजे काय? त्याच्याबरोबर ऍडजस्ट करणं, त्याच्याबरोबर रिॲक्ट करणं ना. मग हे मी कसं करेन? आय विल सी कोणाबरोबर माझी रिॲक्शन कशी होते. कारल्याची भाजी, एवढ्या सगळ्या ताटामध्ये एवढंसं कारल्याची भाजी दिलीच आहे, खूप गोडगोड आहे म्हणून थोडंसं कारलं टाकलंय, मग त्याच्याबरोबरची माझी रिॲक्शन कशी असेल? असंच आहे की मी जर ऍसिड असेल तर मेटल वेगळे, मेटल्स बरोबर माझी रिॲक्शन जास्त होईल. मला श्रीखंड आवडतं तर मी ऑब्व्हियसली, आणि मी पुरी असेल तर मी ऑब्व्हियसली श्रीखंड पुरीचंच कॉम्बिनेशन बेस्ट होईल ना, लवकर रिॲक्शन होईल. त्याच्याबरोबर असेल एखादी मसाले भात, मग पुरी आणि मसाले भात नो, स्लो रिॲक्शन होईल, वेगळी रिॲक्शन होईल. सो असं त्या ज्या ज्या काही पॉसिबिलिटीज असतात त्या आपण ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये बघतोय की हे ऍसिड्स कार्बोनेट बरोबर काय करतात, बायकार्बोनेट बरोबर काय करतात, त्या सगळ्या गोष्टी या कॅटेगरीज मध्ये येतात. ठीक आहे. आणि क्लासिफिकेशन ऑफ सॉल्ट्स मध्ये आपण काय करतोय? सॉल्ट्स आपण मागच्या वेळेला पाहिले होते. वेन यू ऍड ऍसिड अँड बेस यू गेट सॉल्ट अँड वॉटर, बट दिस सॉल्ट्स आर ऑफ डिफरंट टाइप्स. ठीक आहे. कॉम्प्लेक्स असतील, सिंपल असतील. कॉम्प्लेक्स इन दी फॉर्म ऑफ देअर स्ट्रक्चर असे त्याचे वेगवेगळे सॉल्ट्स असतात. त्याच्यामध्ये स्लाइटली ऍसिडिक, स्लाइटली बेसिक, ऍब्सोल्युटली न्यूट्रल असे पण टाइप्स असतात. जसं आपलं खाण्याचं मीठ आहे, हे पूर्णपणे न्यूट्रल आहे, त्याच्यामध्ये थोडा पण ऍसिडिक किंवा बेसिक अंश नाहीये. कसं ते पण तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. ठीक आहे. मग वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन ही एक नवी कन्सेप्ट आहे. एखादा तुम्हाला मी उदाहरण सांगते. मीठ असतं, मीठ. आपण जे मीठ खातो, पावसाळ्यात तुमच्याकडे पाऊस सुरू झालाय का रे? कोणाकोणाच्या गावामध्ये पाऊस पडलाय? नाही टीचर, अजून आमच्या तिथे नाही पडलं. इकडे पण नाही पडलाय. शी, काय तारीख आली आजची? बघा, आजची तारीख आली आहे 15 तारीख. 15 जून उजेडला तरी एकदाही पाऊस पडला नाही पुण्यामध्ये. नुसतं सगळं गरमी, म्हणजे एक्सटेंडेड उन्हाळा आहे हा. उन्हाळा संपतच नाही. मागच्या वर्षी उन्हाळा नव्हताच, मे महिन्यातच पाऊस पडला होता, आणि यावर्षी जून अख्खा उघडा जातोय असं वाटतंय मला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की जेव्हा पाऊस पडतो त्या मुद्द्याकडे आपण येऊया, जरा त्या अनुभवाकडे आपण येऊया. किती किती लोक जरा किचन मध्ये जातात आणि आईला मदत करतात किंवा स्वतःहून स्वयंपाक करतात. ज्याला चांगलं केमिस्ट्री शिकायचंय, सगळ्यांनी लॅबमध्ये जायचं. आपल्या घरातली लॅब आहे आपलं किचन. एव्हरीबडी मस्ट नो किचन मध्ये काय आहे, कुठं आहे, कसं आहे, कसं लागतं, कसं दिसतं, कसा रंग आहे, कसा टेक्स्चर आहे, सगळं आपल्याला माहिती पाहिजे. आपण सायन्स स्टुडंट आहे. स्वयंपाक करणं ही कला आहे, पण स्वयंपाक बघणं हे सायन्स आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये आता सायन्स शोधून काढायचंय बरं का. तर जेव्हा तुमच्यापैकी किती किती लोक जातात मला माहित नाही, पण तुमच्यापैकी प्रत्येकाला मला हे विचारायचंय, पावसाळ्यात तुम्ही मिठाला ऑब्झर्व केलंय का? मीठ, मीठ, आपल्या खाण्याचं मीठ पांढरं, त्याला तुम्ही पावसाळ्यामध्ये ऑब्झर्व केलंय का? नो मॅम. गाडी घेऊन ये ना. काय होतं त्याला? थोडस पाणी आल्यासारखं होतं. करेक्ट, शाबाश. म्हणजेच काय होतं, जे NaCl चे मॉलिक्युल आहेत ते काय करतात? पाण्याचे मॉलिक्युल ऍब्झॉर्ब करतात, थोडेसे असे ओलसर ओलसर होतात. बरोबर. म्हणजे असे अनेक पदार्थ तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघाल ज्याच्या आजूबाजूला मॉइश्चर असलं ना की ते थोडंसं असे ओलसर होतं. असं ते काहीतरी कुंकू वगैरे पण असतं बघा, कुंकू पण असं ओलं होतं, म्हणजे उन्हात नेऊन ठेवलं की त्यातलं पाणी सगळं निघून जातं आणि चांगलं आधीसारखं होतं. सो किचन मध्ये ठेवायचं. सो याचा अर्थ असा आहे की हे सगळे काय करतात? वॉटर मॉलिक्युल ऍब्झॉर्ब करतात आणि स्वतःच्या स्ट्रक्चरमध्ये त्यांना टाकतात. त्याला म्हणतात वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. जेव्हा हे पाणी तुम्ही घालवता, हे वॉटर मॉलिक्युल्स तुम्ही घालवून टाकता, तेव्हा काय होतं? यू गेट अगेन द ओरिजिनल सबस्टन्स. आधीसारखा कोरडा खटखटीत मिळतो. बरोबर. हे आहे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. हे आपण डिटेलमध्ये बघू. प्रत्येक वेगवेगळ्या मॉलिक्युलमध्ये त्याचे किती किती मॉलिक्युल पाण्याचे बसतात
स्ट्रक्चर बनण्याकरता त्याचं पण एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे, ते पण आपण सगळं बघू. ठीक आहे. आयोनिक कंपाऊंड अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही एकदम मस्त कन्सेप्ट आहे. ह्याच्याकरता मी या सुट्टीत 2 प्रयोग केले ते दाखवणार. मी स्वतःच केले प्रयोग या सुट्टीत. तुम्हाला आता मी जे सांगितलं ना वेगवेगळे इंडिकेटर्स मी स्वतः बनवले. मी करून पाहिल्या वेगवेगळ्या रंगीबेरंगी वस्तूंचे इंडिकेटर्स बनवले की काय होतं. तो व्हिडिओ पण तुम्हाला मी दाखवेन जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करू. ठीक आहे. सो डिसोसिएशन ऑफ आयन्स अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय आहे, आयन्स वेगवेगळे होतात आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशी त्याची चेंज होते, म्हणजे काय होतं, सर्किट कसा फ्लो होतो ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. आणि इलेक्ट्रोलिसिस म्हणजे तुटणं, इलेक्ट्रोलिसिस म्हणजे इलेक्ट्रिसिटी मुळे तुटणं. काय तुटणार आहे? पाण्याचा मॉलिक्यूल. यू आर गोइंग टू डिकम्पोज वॉटर मॉलिक्यूल. इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर आहे आपल्याला. बाकी सगळ्या सबस्टन्सेसना सुद्धा तोडण्याकरता हाऊ इलेक्ट्रिसिटी हेल्प्स त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आणि मग जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही पाण्याचा मॉलिक्यूल पण तोडाल, आणि ह्याचाच सेटअप मी केला होता आणि एकदम छोटे छोटे मला त्याच्यामध्ये बबल्स दिसले. पण हा प्रयोग तुम्ही करायचा आणि ह्याचा मला व्हिडिओ पाठवायचा. व्हेन वी विल रीच धिस पॉइंट ऑफ द लेसन दॅट टाइम यू आर गोइंग टू शेअर धिस विथ मी, बिकॉज यू कॅन डू इट ॲट युअर होम. काहीच त्याच्यामध्ये कठीण नाहीये. सो दॅट विल बी युअर होमवर्क. ठीक आहे. मला आधी वाटलं होतं काय धडा आहे हा, कशाला असं सगळं आलंय याच्यामध्ये, पण नंतर मला कळलं की इतकं काही भयंकर नाही, उलट चांगलं आहे. चला, we will start with the lesson now. So it's all about acids, bases and salts. And here we are going to start with very, very important concept of chemistry. Acids, bases and salts म्हणजे काय असतं ते आपण मागच्या वेळेला बघितलं. पण आता आपण त्याची केमिस्ट्री बघतोय. मागच्या वर्षी आपण आठवत होतो, आपण छोटे होतो ना, आपल्याला छोटं दिलं होतं. लहान मुलांना बघा ना ABCD एवढं शिकवलं. मग सिनियर केजी ला गेल्यावर त्यांना मोठे मोठे शब्द येतात. THE द, हो की नाही. सो त्यांना T माहिती असतो, H माहिती असतो, E पण माहिती असतो, E फॉर एलिफंट. पण THE द हे कधी कळतं? नाही, नंतर. हे कधी कळतं? हे तेव्हा कळतं त्याचे THE द असे शब्द येतो. मागच्या वर्षी तुम्हाला काय होतं? ऍसिड, बेसेस, सॉल्ट, इंडिकेटर तुम्ही तेव्हा नर्सरीत होते. आता तुम्ही गेलाय सिनियर केजी मध्ये, तुम्हाला त्याची थिअरी आली आहे. फोन कर आणि सांग नाही, नंतर फोन करेल. ठीक आहे. सो बेसेस अँड सॉल्ट्स ह्याची आपण आधी अर्हेनियसची थिअरी बघू, मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसेस म्हणजे काय ते बघू, आणि मग pH ऑफ सोल्युशन बघू, pH ऑफ ऍसिड्स अँड बेसेस आणि सॉल्ट. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण मगाशी डिस्कस केल्या पीपीटी मध्ये, त्या आता 1 by 1 वी विल डिस्कस. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण मागच्या वेळेला जे केलं त्याचं रिव्हिजन. वी हॅव सो मेनी सबस्टन्सेस अराउंड अस. सांगा, तुमच्या घरामधली तुम्ही मागच्या वर्षी तुम्ही बोललात मला की तुम्ही टेस्ट केल्या होत्या. आता मी काही शेअर करत नाही, तुम्हाला विचार. सांगा मला, काय तुम्ही चेक केलं होतं? तुम्ही मला म्हणालात की आम्ही घरी केला होता हा प्रयोग, आम्ही इंडिकेटर बनवले होते. काय केलं होतं? प्रोसिजर काय होती? टीचर, आम्ही वेगळे वेगळे कलरचे फ्लावर्स घेऊन त्याचे लिटमस पेपर बनवले होते. परत हळदचं पाणी केलं होतं, निरमा पावडरचं, की ते आपण हळद मध्ये जर निरमा पावडरचं पाणी टाकलं तर त्याचं कन्वर्ट रेड मध्ये होतं, आणि परत लिंबू त्याच्यामध्ये पिळला तर रिटर्न येल्लो मध्ये कन्वर्ट होतं. व्हेरी गुड. आणखीन कोणते कोणते सबस्टन्सेस चेक करायला घेतले होते? एक तर बरोबर आहे, हळद हा इंडिकेटर आहे, नॅचरल इंडिकेटर आहे. दुसरं काय काय घेतलं होतं सांगा? हिबिस्कस फ्लावर घेतलं होतं. हे तुम्ही मला सांगताय, हे इंडिकेटर्स बद्दल सांगताय. तुम्ही टेस्ट काय काय वस्तू केल्या होत्या? तुम्हाला वाटलं तर किचन मधल्या खूप साऱ्या वस्तू घ्या आणि त्या टेस्ट करा. त्यातल्या कोणत्या वस्तू घेतोय? मॅम हळदच घेतली होती. नाही ग, तुम्ही दही घेतलं असेल, चहा घेतला असेल. वस्तू टेस्ट करण्याकरता तुम्ही लिटमस पेपर टाकले कशामध्ये? सॅम्पल लिंबू. पाहिजे ना. लेमन. तेच, लेमन, दही, साबणाचं पाणी, हँड वॉश, शॅम्पू. तुम्हाला अशा सगळ्या गोष्टी मी घ्यायला सांगितलं. त्याचं सोप म्हणजे फेस बनतो. आणि जे किचन मधल्या वस्तू जे इझिली अवेलेबल असतात, त्या तुरट, कडवट, आंबट अशा चवीच्या असतील, आपण बोललो होतो, आठवत? मग तेच आहे बघा, आपण आता जे बुक मध्ये बघणार आहे त्याच्यामध्येच रिव्हिजन आहे की आपल्या घरामध्ये असलेल्या किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टीची तुम्ही टेस्ट बघितली, तर ज्या आंबट गोष्टी त्या सगळ्या कोण असतात?
बेस असतात, बरोबर की नाही? येस मॅम. येस मॅम. आंबट ma'am. गोष्टी बेस असतात, बेस असं म्हणलं मी. आंबट गोष्टी नाही बेसिक मॅम. असतात. मग नाही. अल्कली असतात. बोला हो नाही. सॉरी ऍसिड सॉरी मॅम, ऐकलं नाही नीट. करेक्ट. मी काय बरोबरच बोलणार, असं नाहीये. मी मुद्दाम तुम्हाला कधी कधी अडकवणार. मी बळत तुमचं किती लक्ष आहे. सो ज्या सगळ्या आंबट गोष्टी असतात त्या कोण असतात? बेसिक असतात, बरोबर. नो मॅम नो ऍसिडिक मॅम. असतात. हा, ज्या सगळ्या आंबट गोष्टी असतात त्या सगळ्या ऍसिडिक असतात. मग बेसिक कोण असतात, कसं ओळखायचं? खाऊन बघायचं. चेक करून बघायचं. Ma'am, पण face त्याची होतं ते. जनरल टेस्ट बघितली, टेस्ट म्हणजे चव, तर त्या स्लाइटली कडवट तुरट असतात. त्या सगळ्या कोण असतात? बेसिक असतात. उदाहरणार्थ आपला शॅम्पू, साबण, कधीतरी आंघोळ करताना आपण कसा लागतोय पण दिसतोय चांगला, वास पण चांगला आहे, असं होतं ना. तर त्याचं कारण काय आहे की त्यांची चवच तशी त्याच्या बेसिक नेचरमध्ये असते, बरोबर. विचित्र लागतात त्याचे, म्हणजे चवीलाच त्याला अशी काही गोड तिखट वगैरे अशी कडवट तुरट चव असते. त्याच्यानंतर आपण हे पाहिलं होतं की ते लिटमस चेंजेस काय करतात, बरोबर. बेसिक सबस्टन्सेस आपल्या हाताला मऊ लागतात एकदम छान, आणि त्याच्यापासून हे बनतं, काय म्हणतात त्याला, फोम, म्हणजे बुडबुडे, बबल्स. बबल तरत होतात. फेस बनतं. सो ह्या त्याच्या जनरल प्रॉपर्टीज आहेत. आपण हे पण बोललो होतं की जमिनीवरती खाली ऍसिड किंवा बेस आहे का हे चेक करण्याकरता आपण सॅम्पल टाकून बघू. त्याची जर वाफ आली, धूर आला त्याचा असा, तर समजायचं की बहुतेक ऍसिडिक आहे. किंवा जमिनीला खड्डा पडला तरी समजायचं की हे ऍसिड किंवा बेस काहीतरी आहे. एकदम स्वच्छ झाली जमीन तिथली, एकदम डागच निघून गेला कुठलं तरी, एकदम स्वच्छ आतली जमीन दिसायला लागली, तर ते बेसिक आहे. खड्डा पडला तर ते ऍसिडिक आहे, ओके. तर आपण मागच्या वेळेला हे चेक केलं होतं की लिटमस पेपरने ह्या सगळ्या वस्तूंचं केमिकल नेचर काय. वी हॅव सीन अर्लियर दॅट सम फूड स्टफ्स आर sour to the taste while some others are bitter and slippery or soapy to the touch. When these substances are studied scientifically, it is found that they contain acidic and basic substances respectively. म्हणजे तर तुमच्या सबस्टन्स मध्ये ऍसिड आहे किंवा बेस आहे, आणि त्यांची टेस्ट कशी, त्याचा टच कसा, हे आपण ऑलरेडी मागच्या वेळेला केलेलं आहे, बरोबर. आणि आपण इंडिकेटर्स घरामध्ये बनवलेले आहेत. आता बघा, इथे खाली ना आपल्याला काहीतरी मस्त एक टेबल दिलेलं आहे. जस्ट इट्स अ व्हेरी गुड अँड इम्पॉर्टंट टेबल. इकडे हे तुम्ही फिलअप करायचं, हे मी पण भरणार आहे. आणि आपण मग ह्यांची नावं फक्त तुम्हाला शोधायची होती. आता तुम्ही मला या स्ट्रक्चरकडे बघून सांगा. सॉरी, काय झालंय, मी दुपारी विनाकारण झोपले तेव्हा मला उगाच झोप आले म्हणजे असं जांभळ आले, असं शरीर माझं इनर्शिया मध्ये गेले. झाला का फिजिक्सचा पहिला लेसन तुमचा, लॉज ऑफ मोशन? हो झालाय. इनर्शिया माहितीये ना तुम्हाला? आता मी इनर्शिया मध्ये सध्या, आता मी अभ्यास करते पण माझी बॉडी स्टील इज इन इनर्शिया. अरे काय, नुसतीच हवा सुटली आहे, नो पाऊस, नो थंडी, ओनली हवा, जाऊ दे झोपूया, असं फिलिंग असतं ना, त्या इनर्शियामध्ये माझी बॉडी आहे सध्या. असं मला विनाकारण थांबायचं, छान झोप झाली, अतिरिक्त झोप झाल्यावर पण असं होतं बरं का. चला, HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, आणि त्याच्यामध्ये H+ आणि Cl-, बरोबर दिसतं तुम्हाला. हे त्याचे रेडिकल्स आठवतात काय असतात? जेव्हा पाण्यामध्ये आपण हे सबस्टन्सेस टाकतो, HCl पाण्यामध्ये टाकतो, तेव्हा त्याच्यामधनं आयनिक ग्रुप्स बाहेर पडतात. त्या आयनिक ग्रुप्स म्हणजे चार्ज्ड ग्रुप्स, त्यांना आपण रेडिकल्स म्हणतो. आता H+ हा ह्यातला बेसिक रेडिकल आहे, ऍसिडिक रेडिकल आहे Cl-. आता मला सांगा, HNO3 मधनं रॅडिकल्स कोणते बाहेर पडतील, कोणते ग्रुप बाहेर पडतील? OH. OH बाहेर पडेल? नाही. जेव्हा HNO3 असेल तेव्हा H+ बनेल. H+ आला, हायड्रोक्लोरिक ऍसिड. NO3 हा पूर्ण ग्रुप आहे. हा नाही, बरोबर आहे, आपल्याला H आणि O दिसला की OH- दिसतं, पण OH- असलेले वेगळे ग्रुप आहेत. ते कसे ते आपण बघूया, ठीक आहे. आता काय झालं, HNO3 म्हणजे हा H+ NO3- असं त्याचं डिसोसिएशन, म्हणजे त्याचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप माहितीये ना तुम्हाला, ब्रेकअप यांचे पण ब्रेकअप होतं. तर याच्यात ब्रेकअप होतो म्हणजे काय होतं, मग आयन वेगळा होतो, कॅटन वेगळा होतो. जसं हे असतात हिरोज, माहिती आहेत ना, पॉझिटिव्ह लोक, आणि हे निगेटिव्ह. डिसोसिएशन या ब्रेकअप मध्ये गर्ल्स, रडक्या मुली,
हे पण दे, ते पण दे, ते पण दे, तरी कशातच खुश नसतात. आणि हे हिरो लोक असतात, त्यांना स्वतःच काही नसतं, देऊनच टाकतात, तरी सॅड असतात. ठीक आहे. सो हे H+ आणि NO3- मग कोण असेल? हे ऍसिड असेल. मुलींनो, तुम्ही 9वीत आहात आणि तुम्हाला हे सगळे सब्जेक्ट समजत असतील असं मला वाटतंय बरं का. मला असं नुसतं सिरियस अभ्यास करायला काही आवडत नाही. आय होप यू वोंट माइंड गिव्हिंग मी दिस एक्झाम्पल्स, कारण ते मी देणारच आहे. तुम्ही 9वीत आहात आणि मला माहिती आहे आयुष्यात काय चालतं 9वी-10वीत. सो मी तुमच्याशी सगळ्या गोष्टी बोलेन जेव्हा आपलं केमिस्ट्री वर्षभर चालेल तेव्हा. टेन्शन घेऊ नका, मला तुम्ही काहीही सांगू शकता. तर पण मी हे जे काही एक्झाम्पल दिले तुम्हाला समजतात ना, मुद्दाम विचारते बरं का. तुम्ही 9वीत आहात म्हणून विचारते, आता मोठं झालं ना आपण. H+ आणि Br-, जर हा मॉलिक्यूल तुटला, जर ह्या मॉलिक्यूलचा ब्रेकअप झाला, तर काय काय बाहेर येईल? कोणते रॅडिकल्स बनतील? NO3. NO हा, ते वर झालं ना, दुसरं झालं. आता मी तिसऱ्यावरती आले. Br Br काय होईल? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. गुड. आणि मग H+, बरोबर. येस मॅम. आता Yes, ma'am. खालचं एकच एक्झाम्पल मी लिहिणार आहे, त्याच्या पुढचे तुम्ही सॉल्व्ह करायचे, कारण हे एकच तुम्हाला करायला लागेल. आता इथे काय H2SO4 आहे. हा, ह्याचा ब्रेकअप झाला तर काय बाहेर येईल? म्हणजे काय बनेल? कोणते रॅडिकल्स बनतील? H2+, SO4-. गुड, गुड ट्राय. पण थोडस वेगळं आहे. H+ नेहमी H+च असतो, पण हे 2 आहेत ना, 2 ऍटम आहेत, तर ते काय बनतील? 2H+. 2H+ म्हणजे 2H++ असं झालं ना. मग SO4-2. प्रयत्न खूप चांगला केला होता बरं का. आता ज्याने कोणी सांगितलं, बरोबर सांगितलं. फक्त एक नाही, 2 चार्जेस येतात. म्हणजे एक हायड्रोजन एक, दुसरा हायड्रोजन दुसरा हायड्रोजन प्लस, असे 2 प्लस झाले आणि एका SO4- ला -2 चार्ज. हे आपल्याला सगळं मागच्या वर्षी होतं वाटतं, कसे ते बनतात ते. तर हे सगळे जे लोक H+ बघा, याने H+ दिला, याने H+ दिला, याने H+ दिला, याने पण H+ दिला. हा कोण? हा काय देईल मला सांगा, पटकन सांगा आता. H3+. हा, 3H+. 3H+, बरोबर. मग आता पुढचा ग्रुप काय आहे त्याचा? BO3. म्हणजे हा पण काय देतो? H+ आयन देतोय. जे लोक H+ आयन देत आहेत त्यांना आपण काय म्हणायचं? ऍसिड्स म्हणायचं. इथपर्यंत हे सगळे कोण ऍसिड? आता खालचं बघा, आता मी कलर बदलते. NaOH जेव्हा डिसोसिएट होईल, म्हणजे जेव्हा त्याचा ब्रेकअप होईल, तेव्हा त्यात काय बनेल? Na+. Na+. आणि पुढे काय? OH-. शाबाश. OH-. OH. करेक्ट. Na+, OH-. KOH काय सांग? K+, OH-. OH-. बरोबर. याच्यामध्ये पण बघा, कॅटायन आहेत, अनायन आहेत, कॅटायन आहेत, अनायन आहेत. पण हे सगळं तुम्ही खालचं इथपर्यंत जे बघाल, NaOH, KOH, CaOH ट्वाइस, NH4OH. चला मला याचं सांगा, ह्याचं काय काय डिसोसिएशन होईल? Caचं काय होईल? Ca2+. 2OH-. Ca+2 आणि होईल. OH-. 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 पण किती येतील? 2 OH-. शाबाश, व्हेरी गुड. तुम्हाला तुमच्या पूर्ण बॅचला मी एक स्टार देते. तुम्हाला ही गोष्ट नीट समजली आहे, मला स्टार मिळालाच पाहिजे. व्हेरी गुड. आता NH4OH- काय होईल? 4NH+. NH4+. करेक्ट. NH4+. हा पॉझिटिव्ह आहे OH. त्यातला. OH-. निगेटिव्ह. निगेटिव्ह. व्हेरी व्हेरी गुड. मग बोलवतोय रे तुला तो. आता OH- असलेले सगळे कोण असतील? बेसेस. बेसेस. किती सोपी डेफिनेशन आहे बघा. ज्याच्यामध्ये H+ आयन आहेत ते ऍसिड, ज्याच्यामध्ये OH- आहेत ते बेस. आता हे बघा, हे गरीब बिचारे बघा, हिरवा रंग घ्यावा का आपण?
चांगला दिसतो का हिरो? आपण निळा घेऊ, निळा. Na प्लस आणि Cl मायनस. Cl मायनस. एकच मिनिट हा मुलींनो, एकच मिनिट. मला खालचे सांगा तोपर्यंत काय काय येतील. सांगा रे पुढचं. थांबलात का? Ca2 प्लस Ca2 हा, प्लस 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 2. ओके. नेक्स्ट NO -3 NO3 मायनस. मायनस. असं खालचं पण येईल. हे काय येईल? 2K प्लस आणि SO4 मायनस 2. Ca प्लस 2 Cl मायनस. NH4 प्लस म्हणजे 2NH4 प्लस आणि SO4 मायनस 2. हे सगळे आता याच्यामध्ये तुम्ही मला सांगा, याच्यामध्ये H प्लस आहे का खालच्या याच्यामध्ये? मला तर काही दिसत नाही. आहे का? नो मॅम. OH मायनस आहे का इकडे कुठे? H प्लस आहे का इकडे कुठे? नो No मॅम. मॅम. मग असे सगळे सबस्टन्सेस ज्याच्यामध्ये ना H प्लस आहे ना OH मायनस आहे, तरीही ते एकत्र आहेत, त्यांना आपण म्हणतो सॉल्ट्स ऑर न्यूट्रल सबस्टन्सेस. न्यूट्रल सबस्टन्सेस सॉल्ट. सॉल्ट्स हा न्यूट्रल ना जनरली, म्हणून आपण त्यांना ऍसिडिक, बेसिक अँड सॉल्ट असं 3 ग्रुपमध्ये बघतोय. ओके. आता तुम्ही मला पुढची कन्सेप्ट टेबल बघा आणि एक्सप्लेन करा. मी तुम्हाला शेअर करते. काय झालं? समोरची कन्सेप्ट बघून सांगायची होती की किती सोपी कन्सेप्ट आहे. आयनिक कंपाऊंड्स लक्षात आहेत ना? सांगा, तुम्ही मला हे स्वतःच एक्सप्लेन करा. आज तुम्ही बोला, मी ऐकते. हाऊ द NaCl मॉलिक्यूल इज फॉर्म्ड. टेल मी. मॅम तुम्ही हे मागच्या क्लासमध्ये शिकवलं होतं ना? नाही, हा धडा आपण आज सुरू केलाय. पण हे मॅम ते तुम्हाला सोडियम हा रेफरन्स तुम्हाला खूप ठिकाणी आला असेल. मागच्या वर्षी आपण हे डिस्कस केलेलं आहे, म्हणूनच मी तुम्हाला विचारते. पण हे मी तुम्हाला मागच्या वर्षी शिकवलंय, मागच्या क्लासमध्ये नाही शिकवलं. मागच्या क्लासमध्ये हो, आपण मॉलिक्युलर स्ट्रक्चर बद्दल बोललो होतो, वजन बिजन त्या गोष्टी बोललो होतो. पण हे मागच्या वर्षी आपण एकदा तरी बोललो असूच, मी तुम्हाला शिकवलं असणारच आहे. ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आलं असेल कुठेतरी. हो टीचर, शिकवलं होतं. नाही सांगा, तुम्हाला तर माहिती आहे. मॅम Na चा ऍटॉमिक नंबर 11 आणि त्याने म्हणजे त्याने एक इलेक्ट्रॉन दिला Ci ला, Cl ला, तर मग त्याच्याकडे एक ऍटॉमिक नंबर गेला, त्याच्या म्हणून NaCl तयार झाला. झालं, एक्सप्लेनेशन संपलं. भरपूर काय काय होतं चित्रामध्ये. एक्सप्लेनेशन जे आहे ते बरोबर आहे, त्यात काही चूक नाहीये. पण इथे भरपूर काय काय दिलेल्या आहेत गोष्टी, त्या जरा नीट एक्सप्लेन केल्या असतात तर. बरोबर सांगितलं, अगदी करेक्ट आहे. पण आता बघा, आय विल एक्सप्लेन यू इन डिटेल. ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत त्या आपण बघू. Na म्हणजे सोडियम, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 281, जे आपल्याला दाखवलंय. फर्स्ट शेल मध्ये 2, दुसऱ्या याच्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये हा 1 इलेक्ट्रॉन आहे. बघा, दिस इज द 1. ब्राऊन कलरने त्याला वेगळं दाखवलंय. आणि
जेव्हा हा इलेक्ट्रॉन हा सोडियमचा ऍटम देतो -1 इलेक्ट्रॉन, तेव्हा ते काय बनतं? सोडियमचं आयन 2 2 आणि 8. जेव्हा एक इलेक्ट्रॉन दिला तर काय झाला? त्याच्या मधला न्यूक्लियसच्या मधला नंबर ऑफ प्रोटॉन्स फिक्स्ड आहे, तो बदललेला नाहीये. दॅट नंबर इज येट सेम, बट 1 इलेक्ट्रॉन इज लेसर. इलेक्ट्रॉन कमी झाला पण प्रोटॉन तेवढेच आहेत, म्हणजे ओव्हरऑल पॉझिटिव्ह चार्ज वाढला. सो आपल्याला काय म्हणायचं? Na+. सो व्हॉट इट इज नाऊ? पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन, त्याला आपण म्हणतो कॅटायन. बरोबर. दुसरीकडे आहे आपला क्लोरीन. क्लोरीनची गोष्ट आहे थोडीशी वेगळी. क्लोरीनची व्हॅलेन्सी आहे 7. बरोबर आहे का? बघा मी काय म्हणते, लक्ष द्या. मी काय काय बोलते, मी खूप साऱ्या गोष्टी मुद्दाम चुकीच्या पण बोलतेय. क्लोरीनची व्हॅलेन्सी आहे 7. बरोबर का? नो मॅम. नाही. मग काय व्हॅलेन्सी? 17. 17. ते ऍटॉमिक नंबर आहे, व्हॅलेन्सी आहे एकच. परत सांगते, हे रिवाइज करेन मी, टेन्शन येऊ नका. ह्या कन्सेप्ट सारख्या सारख्या येतील आपल्याला. तर सोडियमची व्हॅलेन्सी होती 1. व्हॅलेन्सी म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन देण्याची कॅपॅसिटी टू गेट द ऑक्टेट. आठवलं का आता? क्लोरीनची व्हॅलेन्सी किती असेल मग? 1. एकच. पण नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? याच्यामध्ये 1 आहेत आणि याच्यामध्ये 7 आहेत. 7 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स शेल मध्ये आहे, पण 7 इलेक्ट्रॉन तो देणार नाहीये, तो 1 इलेक्ट्रॉन घेणार आहे. सो हा काय करेल? हा 1 इलेक्ट्रॉन घेईल आणि हा होईल निगेटिव्हली चार्ज्ड ऍनायन. ठीक आहे. हा झाला कॅटायन, हा झाला ऍनायन. ही कन्सेप्ट तुम्हाला पुढच्या वेळेला मी आणखीन रंगवून सांगेन. आता एवढं बघूया की एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह जेव्हा एकमेकांच्या आसपास असतात, दे आर ऍब्सोल्युटली डिफरंट, अपोजिट चार्जेस, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो व्हॉट दे डू? दे अट्रॅक्ट इच अदर अँड व्हॉट दे मेक? दे मेक NaCl अँड आयनिक कंपाऊंड. आयन म्हणजे काय? त्याच्यामध्ये 2 आयन्स एकत्र आलेले असतात आणि आयनिक बॉन्ड एकत्र केलेले असतात, असे त्याला म्हणतो आपण आयनिक कंपाऊंड्स. सो Na आणि Cl will be attracted towards each other due to electrostatic force of attraction, and what we will get is NaCl as a ionic compound. समजलं? NaCl चं आयनिक कंपाऊंड बनवण्याची जी एक मस्त गोष्ट आहे ती मी तुम्हाला पुढच्या वेळेला सांगेन. आयन्स बनवणं म्हणजे ते आपण पुढच्या वेळेला बोलू. ठीक आहे. पार्ट पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट. बाय बाय मॅम. मॅम. गुड नाईट. Bye, ma'am. Thank you. गुड नाईट.